के जवानी मैं तेरे दिल के आ गया। हेलो हॅलो हॅलो हॅलो, ऐका ना, ऍक्सिडेंट झालाय कुठं? नगर हायवेला. नगर हवेला? लय लागले. बरं बरं, 5 मिनिटामध्ये आलो मी. लवकर या. आलो आलो. सर या. काय झालं? ऍक्सिडेंट झालाय सर. घे आयसीत घे. चल 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 चल. काय झालं नेमकं? कुठं? घे मावशी सिस्टर घ्या घ्या चला. अहो दादा, बरं झालं वेळेत आणलं. निदान आता वाचन तरी बिचारा. प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो. असे रोज कितीतरी जण येतात, ऍक्सिडेंट मध्ये मारतात. पोलीस केसमुळे कोण पण मदत नाही करत. हा ना राव. एखादा दयाळू असतो किंवा तुमच्यासारखा घेऊन येतो. तुझ्या ऍडमिशनचं पण करू आपण काम. चालते दादा. हो. ए वर्षा, अरे इकडे. दादा बोला की हो. अरे काय तू कामावर गेलता का नाही? गेलतो की दादा, आहे का आता? आणि मला कामाची गरज आहे म्हणलो, मी कसं नाही जाणार हो. उगाच इकडे तिकडे हिंडताना दिसतोय मला तू. टंगळ मंगळ करू नको बरं कामात. नाही नाही, माझा तुझ्यावर विश्वास आहे. अरे गरीबाचं लेकरू त्याच्यात अनाथ म्हणून तुला कामाला लावलं. त्या दादानी शब्द टाकला का नाही? दादाचा शब्द झेलला का नाही त्यांनी? हा, तुला त्याची कल्पना आहे म्हणून प्रामाणिकपणे काम कर, टंगळ मंगळ करू नको. अहो दादा, तुमचा शब्द पण मी कधी मोडून देणार नाही बघा. तुमच्यामुळे आज मी कामाला लागलो, नाही तर माझी परिस्थिती काय होती तुम्हाला माहितीच आहे की हो. अरे आपलं तुकोबरा आहे म्हणूनच गेलं ना. बुडत हे जे न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि मला तर तुमच्याशिवाय कोण आहे हो दादा. अरे तरुण राष्ट्राची शक्ती आहे. आम्ही कायम तरुणांच्या पाठीमागे उभं राहिले. दादामुळेच त्या ठिकाणी तू लागला ना. पगार सुद्धा वाढवायला सांगतो. आणि चांगला पगार मिळाला. आता नोकरी आहे, नोकरी पण चांगली मिळेल. पगार वाढवायला सांगतो. हे अरे याला काहीतरी दे बाबा, सकाळपासून उपाशी असेल पोरग. काय देऊ? गरम आहे वडापाव, समोसा, जिलेबी गरम आहे. अहो नको नको, अहो खरंच खाल्लंय दादा मी. जा मग आपल्या कामाला जा. येऊ काय? हा ये. येऊ का? टंगळ मंगळ करू नको रे बाळा. नाही नाही दादा. हा. आला का? मला वाटलं यायचा नाही तू. लय उशीर झाला, वाट बघते. अगं सुट्टी तर नको का व्हायला, का असं यायचं होतं? तसं नाही रे, लय वेळ झाला इथं बसले. मला वाटलं काल सारखं फसवलंय. नाही चल लवकर राज्य देतो. अगं मला घरी पण जायचंय, स्वयंपाक करायचं अजून घरी जाऊन. स्वयंपाक? आणि तू आहे? सकाळी तुझ्या का डोळे फुटले होते का ग? का तुझा पप्पा स्वयंपाक करत होता? तू मुद्दाहून करते ना? सकाळचं मी विसरले रे. इतक्या दिवस तू कधीच बघितलं नाही का मला स्वयंपाक करताना? मी कशाला बघत बसू? मला काय तेवढंच काम आहे का? पण खरं सांगू का, तुझ्या सोबत जी पण पोरगी लग्न करेन ना, तिला खुश असेल. सकाळी ती स्वयंपाक करेन आणि संध्याकाळी तू. अरे तुला टाइमपास करायचा आहे का असा? आणि जर तुला असं टाइमपास करायचा असेल ना, तर त्याने हातातली वस्तू जातो माझी मी. बर चल, घे राज्य. हा चल, देतो राज्य. रेडी का? रेडी रेडी. ये ये ये. बर थांब 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 थांब. का आता काय झालं? तू ना टाइमपास करायला लागली बघ. तुला ना सतवायचं मला. नको तुझं राज्य, हे घे तुझं. माझा मूड नाही आता. परत घे राज्य.
परत बरंच काय नाही, जे आहे ना ते आत्ता सांग मला. परत परत घ्यायला काय मी मोकळा नाही. नाही तर नाही, राहू दे. जातो मी. हा जा. चल जातो मी. वर्षा, एक काम आहे माझं तुझ्याकडं. ए बाई, अगं मला काय काम बिम नको सांगू तुझं. ते फक्त तुला सांगू शकते रे. मला काय तुझं ऐकायचं नाही. काय काम आहे ते ऐकून तर घे. आधीच नाही म्हणायला लागलाय. चल जातो मी. ऐक ना वर्षा, अरे ऐकून तर घे ना. ए हाका बिका नको मारू मला. लय खौट पोरग आहे बाई. काय वर्षा बरं आहे का? हा हाय बरं बघ. पण मला तुला एक सांगू का रे? काय झालं? अरे मी नुकतंच आता ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून कामाला लागलोय. पण ते मला माहीत नाही असं माझ्याकडनं होईल का नाही म्हणून. असं का म्हणतोय तू? अरे त्या ॲम्ब्युलन्समध्ये कसले पण पेशंट येतात बघ. कधी बॉडी असते तर कधी सडलेली बॉडी असते, कधी ॲक्सिडेंट होते तर कधी गरोदर बायका असतात. अरे त्या हॉस्पिटलमध्ये जर चुकून मैत झाली ना तर त्या नातेवाईकांची आरडाओरड बघ. अरे ती बघवत नाही रे समोर समोर. काय करून काय नको काहीच कळत नाही बघ अशा कंडिशनला. आज तू आता नवीन आहे म्हटलं तसं वाटतंय, हळूहळू तुला होईल सवय. अरे हाच सगळं मान्य बाबा. आणि तुला तर माहिती की रे, माझ्या आई मरून पण नुकतंच 3 वर्ष झालेत. ते माहिती. अरे घरी गेलं ना अख्खं घर असं खायला उठतंय बघ. घासाखाली घास बी जात नाही. आज तू ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर असल्यावर असं बोलून चालेल का तुला? हां, त्यातलं तुझं ॲम्ब्युलन्स चालवतोय. ॲम्ब्युलन्स चालवणं लय पुण्याचं काम आहे बघा. त्याच्यामुळे ना लय जास्त हे नको करू, काय होत नाही. आता तुला वाटत असं हळूहळू तुला सवय होऊन जाईल, जास्त लोड नको घेऊ. अरे सगळं मस्त मान्य आहे रे मला, तुझं सगळं खरं आहे बघ. अरे पण साधं कुठल्या प्राण्याला दगड जरी कोणी मारला ना तर जेवणीच तासा खालीवर होतं रे. आणि हे तर माणसात लागाय, माणसं कशी बघू डोळ्याने सांग बरं. काय होत नाही, होईन हळूहळू सवय. जास्त लोड नको घेऊ, काय होत नाही. चल चल जाऊ. कामाला म्हटलं काय काय ते बघू. डेड बॉडी काय असेल तर. परशा, ए परशा, राधा बोल की. कुठे निघालाय? हे काय दवाखान्यात चाललो होतो. परशा, अरे बरोबर वाटत ना काय? ताप बी पालाय का? हाय काय झाली का परत फालतू गेलो सुरू. गाडीवरती निघालोय. बरं ऐक ना, माझं एक काम होतं तुझ्याकडं. हे बाई, अगं तुझं काम बिम काय नको सांगू मला. तू करायला लावशील काय बी काम आणि वरनं अडकवशील पण मला. अरे ऐकून तर घे, मग तुला काय करायचं ते तू ठरव. अगं मला तुझं कामच करायचं नाही तर ऐकू तरी कशाला. परशा, उगाच भाव खाऊ नको हा. ए तुला वाटतं ना मी भाऊ खातोय तर हा बाई खातोय मी भाऊ. पण मला काय तुझं काम जमायचं नाही बघ. तू दुसऱ्या कोणाला तर सांग. अरे दुसरं कोण नाही करू शकत तुझ्याशिवाय. परशा, हे परशा, अरे ऐकून तर घेणार आहे. हे बाई हात सोड, मला जायचे कामावरती. चल चाललो मी, झालाय मला उशीर. त्यांना त्रास होतोय. झालं ताई, झालं ताई, ताई झालं ताई. थोडा वेळ ताई, ताई थोडा वेळ, ताई थोडा वेळ. तुला कळायला लागलं. हो फक्त 5 मिनिटं हो ताई, फक्त 5 मिनिटं कळतो आता. झालं ताई थोडंसं. दादा प्लीज लवकर चला ना हो दादा. ताई, आलं फक्त 2 मिनिटांमध्ये पोहोचते आपण. हो ताई थोडी वेळ पाठव फक्त. झालं. दादा प्लीज पटकन चला दादा. दादा लवकर किती लांब आहे इथून? ताई फक्त 5 मिनिट थांबा. 5 मिनिटांमध्ये मी पोस्ट करतो तुम्हाला. लागलं त्यांना. स्पीड सावकाश घ्या फक्त. दादा लवकर चला, त्यांना त्रास व्हायला लागलाय दादा. द्यावा काय काम दिलंय मला. जन्माला येणाऱ्या माणसाला पण ह्याच गाडीतून घेऊन जातोय आणि मेलेल्या माणसाला बी ह्याच गाडीतून घेऊन जातोय. हे सगळं बघितलं ना की भीती वाटते मला. पण या सगळ्यात गाडीमुळे एक गोष्ट कळाली. जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ माणसाने फक्त कामाची शाल पांघरली. अरे तू इतकी माणसं रोज जन्माला घालतो, मारतो. तुझं बी ते कामच असेल रे. आणि माझं हे काम, आणि माझं काम मी नाही केल्यावर मला माझा मालक ओरडणारच की. आणि तुझ्या बीवरती तुझा मालक असेल आणि तू नाही केलं तर तो तुला बोलणारच की. काय आलं बघ हॉस्पिटल आता. अरे घर उघडं सोडून कुठे गेलता? अरे कुठे गेलता म्हणजे असं काय माझ्या घरामध्ये लय धंदा उलते. तू बी असं बोलायला लागलाय माझं जसं काय माझ्याकडे डिगभर पैसा पडूनच आहे. बाबा तरी पण आहेच ना घरात काय ना काहीतरी आहे का नाही? बरं ते सगळं सोड. तू आज कसं काय इकडे अचानक? अरे माझं घर आहे, तू माझा भाचा आहे, मग यायचं नाही का मी? अरे मी तुझा भाचा आहे. 3 वर्षामध्ये तू फक्त एकदा आलाय. बरं ते सगळं सोड, तू का आलाय ते सांग की. का आलोय म्हणजे आता तुझं लग्नाचं वय झालंय. आता किती दिवस असाच एकटा राहणार आहे? तुझ्यासाठी पोरगी बघितली. ती मागच्या वेळेसची का? ती बायडाबाईची पोरगी? हा तीच. अरे चांगली पोरगी आहे, करून टाक लग्न. हे नाही बाबा, मी नुसतं लग्न करते यासोबत.
अरे पण का नको म्हणतोय? चांगली आहे की पोरगी. अरे तुझं चांगलं करायचं म्हणतोय आम्ही आणि तू नाही म्हणायला लागलं का? कधी आलास? हे काय घटकावर झाला आलोय. काय चाललंय तुमचं दोघांचं? बघा ही पोरगा ऐकणं झालंय माझं. हा ह्याचंच कल्याण होईल, ह्याच्यासाठी चांगली पोरगी बघितली, नाहीच म्हणायला लागलं. अरे कर ना लग्न मग. अहो आई तुम्हाला नाही माहिती कसली पण पोरगी बघतोय बघा मामा माझ्यासाठी. अरे पण तुला कसली पोरगी पाहिजे रे? मामा बाद झालं, तू माझ्यासाठी जेवढं केलं ना लय केलंय तेवढं बघ. आता तू गेला तर चालेल. मामा संघ असं बोलतात वेरे मोठ्या माणसांसंग. हा अरे मामा हे चांगलंच करणार आहे, करायचं काय रे? ऐक आता गप गुमान लग्न करायचं काय? अरे मला नकोय ती. का नको म्हणतो तू? अरे चांगली पोरगी तुझंच कल्याण होईल बाबा. हा तू नाहीच म्हणायला लागलं. हे बघ मामा मी ना तुला लय आधीपासून ओळखतोय बघ. तुझा ना तुझा ह्याच्यामध्ये काय ना काय स्वार्थ असणार. माझा काय स्वार्थ? तुझं चांगलं होईल म्हणून म्हणायला लागलं आणि ह्याच्यात तू माझा स्वार्थच काढायला लागलं. आपण माझं मी बघतो की. अरे बाबा ती चांगली पोरगी म्हणून म्हणायला लागलं, दुसरं काय माझं म्हणणं. आणि हे बघ ऐक, तुला जर लग्न करायचं नसेल तर नको करू, पण हे स्वार्थ बिरत बोलायचं नाही. काय किरकिर लावली राव मामा मागे. बस बाहेर माझ मी चाललो आतमध्ये. परश्या तुला नसेल करायचं तर नको करू, पण हे असलं बोलायचं नाही.